संमेलनाचं राजकारण झालं। सुरुवातीला एकनाथ शिंदे व्यासपीठावर आले, अहो राजकारणच झालं, हे साहित्य संमेलन नव्हतंच। आणि नंतर नीलम गोरेंची मुलाखत झाली। नीलम काय गोरेंच्या गरज मुलाखतीचं काही औचित्य होतं का? अजिबात नाही। त्या परिसंवादाचंच औचित्य नव्हतं। अनेक राजकारणी लोकांचे कार्यक्रम झाले, त्या कोणीतरी भाजपच्या एक महिला मोर्चाच्या अध्यक्ष आहेत, त्यांचं काय मग तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकांना का नाही बोलवलं व्यासपीठावरती? सगळ्यांना बोलवायचं ना। आम्ही कसे घडलो, आम्ही सांगितलं असं, आम्ही कसे घडलो, आम्ही कसे बिघडलो। नाही, पण नीलम गोरे असं म्हणतात, समोर उद्धव गटाचे शिवसैनिक असते तर मला बोलायला आणखी आनंद झाला असता। मी मग अशी काय म्हणालो, विकृत बाई आहे ती, विकृत आहे ती बाई नाही, ती बाई माणूस आहे तो। कालच्या समारोपाच्या भाषणामध्ये एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे की तुमचे तिरस्कार हेच माझे पुरस्कार आहेत। जाऊ द्या, येडा माणूस आहे तो, काय त्याचे घेऊन बसलाय। सकाळी 4 वाजता जाऊन त्याच्या बॉसला भेटतो अमित शहाना, दारात उभा राहतो जाऊन। काय स्वाभिमान अभिमान काय आहे की नाही? काय पैसे आहेत म्हणून काय नेता होतो काय? नाही, पण या साहित्य संमेलनाच्या मंडळींनी या राजकीय नेत्यांना व्यासपीठावर आणण्यासाठी तुम्हाला काय वाटतं की काही व्यवहार झाले आहेत ना? सध्याचं सरकार, एकनाथ शिंदे असतील कोणी, हे यांची ताकद पैसा ही, त्या सर्वत्र पैसा द्या आणि मान सन्मान मिळवा। भ्रष्टाचारातला पैसा आहे, जमिनीतला पैसा, नगरविकास खात्यातला पैसा, समृद्धी महामार्गातला पैसा, SRA मधला पैसा, म्हाडातला पैसा, बिल्डरांचा पैसा, हा पैसा अमर्याद पैसा, त्या पैशाचा वापर करून पुरस्कार, मान सन्मान, प्रतिष्ठा, आमदार खासदार विकत घ्यायचे, हे यांचं धोरण आहे। खरं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहित्य संमेलनामध्ये एक संयमी भूमिका घेतली। मुख्यमंत्री म्हणून त्यांचं भाषण मी ऐकलं, जसं मुख्यमंत्र्यांचं भाषण असायला पाहिजे महाराष्ट्राचं, तसं ते होतं। पण त्यांनी ही जी पिलावळ त्यांच्या आसपास होती, त्या पिलावळीचा उच्छाद ते रोखू शकले नाही। तुम्ही म्हणतात महामंडळाने माफी मागावी की नीलम गोरेंनी माफी मागावी? नीलम गोरे माफी मागण्याच्या लायकीची पण नाही। तुम्ही आंदोलन करताय, तुमचं आंदोलन सोडून द्या हो, आंदोलनाचं आम्ही बघू काय करायचं ते। पण साहित्य महामंडळ हे मराठी साहित्य विश्वातली एक भ्रष्ट संस्था झालेली आहे। अशा प्रकारचे कार्यक्रम हे पैसे घेऊन, भेटी घेऊन लावलेले आहेत। त्यांनी ताबडतोब जर निषेध केला असता तर आम्ही मान्य केलं असं, की त्यांनाही मान्य नाही। पण हा चिखल फेक संजय राऊतांची प्रतिक्रिया आपण पाहिली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नीलमताई गोरे यांच्यावर हीन भाषेत टीका त्यांनी केलेली आपण बघितलेली आहे।